श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत. आत्ता 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकरांना श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण कसे करायचे त्याच्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता व्हिडिओला चालू करत आहोत. येथे 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृतचे 11 दिवसाचे पारायण कसे करायचे ते तुम्हाला सांगते. पहिल्यांदा तर सर्वांनी स्वामी सेवेत सगळ्या स्वामी सेवांना आणि स्वामी सेवकांना मी सांगते की पारायण करायच्या अगोदर आदल्या दिवशी किंवा पारायण ज्या दिवशी चालू करायचे आहे तर आपल्याला 19 जुलैला 11 दिवसाचं पारायण चालू करावं लागेल. तेव्हा 29 जुलैला 11वा दिवस येणार आहे. त्या दिवशी आपलं उद्यापन असणार आहे. तर ते पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी 19 जुलैला ते रविवार येत आहे. शनिवारी तुम्ही आदल्या दिवशी नारळ आणि खडीसाखर घेऊन जवळच्याच स्वामी मठात जाऊन ते ठेवून यायचं आहे. स्वामींपुढं संकल्प तुम्ही जे केला आहे तो संकल्प तुम्ही स्वामींपुढं नारळ आणि खडीसाखर ठेवताना बोलायचं आणि स्वामींना विनंती करायची आहे की हे माझा संकल्प, मी असा संकल्प केला आहे स्वामी, माझा संकल्प कुठलेही विघ्न व अडचणी न येता माझा पूर्ण करून घ्या, माझे व्रत पारायण पूर्ण करून घ्या, अशी विनंती स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवून करायची. जरी त्या दिवशी तुम्हाला जमले नाही आदल्या दिवशी, तरी ज्या दिवशी पारायण आहे त्या दिवशी करा. मठात जाऊन किंवा जवळच्या मंदिरात जाऊन तुम्ही खडीसाखर नारळ ठेवू शकता. जरी जवळच्या मंदिरात पण नाही जमलं, मठातही नाही जायला जमलं, तर तुम्ही स्वामींची जिथे पूजा मांडणार आहे पारायण करताना तिथे तुम्ही खडीसाखर आणि नारळ ठेवा आणि जमेल तसे तुम्ही नंतर ते मठात ठेवून येऊ शकता. तर हे स्वामी तुम्हाला हा ग्रंथ दाखवते. श्री स्वामी चरित्र सारामृतचा हा ग्रंथ आहे. 21 अध्याय आहेत. 21 अध्याय पूर्ण एक दिवस पूर्ण 1 ते 21 अध्यायाचं वाचन करायचं आहे. त्याला एक पारायण म्हणतात. असे 11 दिवसाचं ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी रोज 1 ते 21 अध्यायाचे वाचन करायचे आहे. तेव्हा एक पारायण नंतर असं 11 दिवस तुम्हाला रोज एक पारायण 29 जुलैपर्यंत 11 पारायण करायचे आहे. तर तुम्ही हा ग्रंथ तुम्हाला आवश्यक आहे. तुमच्याजवळ नसेल तर मठात मिळेल तुम्हाला किंवा ऑनलाईन मिळेल, तुम्ही मागू शकता. जरी तुम्हाला आत्ता खूप गडबड होईल तरी पुढे जाऊन तुम्ही 5 दिवसाचं करू शकता, 3 दिवसाचं करू शकता किंवा ज्या दिवशी 29 तारीख आहे त्या दिवशी 1 दिवसाचं पण तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करू शकता. हा ग्रंथ तुम्हाला तुमच्याजवळ पाहिजेत. आणि अजून एक, तुम्हाला जर हे पारायण करायचं आहे तर प्रथम तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला सेवेसाठी पाहिजेत घरात. तुम्ही नसेल तर तुम्ही ते आणायला पाहिजेतच, म्हणजे सेवा करायला. मूर्ती असेल तर त्याच्यावर आधी अभिषेक करावा लागतो, म्हणून मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून सेवा करायची. अभिषेक करून अत्तर हिना अत्तर लावायचं, फूल व्हायचं, आरती, धूप आणि तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा असे तुम्ही स्वामींपुढं लावून पहिल्या स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्हाला पारायण चालू करायच्या अगोदर हे करावंच लागेल. त्यासाठी फोटो किंवा मूर्ती हे पाहिजेतच तुमच्या घरात. तर ते नसेल तर तुम्ही आणू शकता. नंतर आता जर वेळ नसेल तर परत पुढे जाऊन 3 दिवसाचं, 4 दिवसाचं जमेल तसं तुम्ही शक्य तितकं तुम्ही स्वामी सेवा करायची. तुम्हाला जर मनात धरलं तर तुम्ही काही करू शकता. तुम्ही 3 दिवसाचं पण करू शकता, 1 दिवसाचं पण करू शकता, 5 दिवसाचं पण करू शकता. आता लेट झाला आहे व्हिडिओ बनवायला,
मग 11 दिवसाचे पण करू शकता. जर तुम्हाला जमेल तसं तुम्ही घरात जसं स्वामी मूर्ती फोटो असेल तर तुम्ही उद्यापासून ते चालू करू शकता. त्याच्या अगोदर ज्या दिवशी आपल्याला पारायण चालू करायचं आहे त्या दिवशी एकच वेळ ठेवायची. तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी, किंवा 11 दिवस सकाळीच वाचायचं. संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी 11 दिवस तोच टाईम ठेवायचा. दुपारी करत असेल तर तोच टाईम 11 दिवस ठेवायचा. त्याच्या अगोदर पारायण चालू करायच्या अगोदर आपल्याला अभिषेक घातल्यानंतर एक माळ स्वामी सेवेची करायची आहे. परत आपल्याला स्वामींच्या सारामृतचे स्वामी स्तवन हे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ह्याचं पुस्तक मिळतं. नंतर स्वामी स्तवन बोलायचे, ते 2 मिनटं लागतात. एक माळ स्वामी सेवेची आणि एक माळ स्तवन पाठ करायचे. त्याच्या अगोदर 11 माळी श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र 11 माळी जप करायचा आहे तुम्हाला. आणि 11 वेळा तारक मंत्र जप करायचा आहे प्रत्येक दिवशी. आणि जप हा तारक मंत्राचा जप हा पाणी घेऊन ते कसं करायचं मी सांगेन तुम्हाला. जप तारक मंत्राचा कसा करायचा, काय बोलायचं ते. आणि तारक मंत्राचा जप करायचा. 11 माळी स्वामी समर्थ माळेवर जप करायचा. नंतर ही सेवा चालू करायच्या अगोदर स्टार्टिंगला तर तुम्ही जेव्हा नारळ ठेवायला जाणार आहात किंवा त्या दिवशी पारायण करायच्या अगोदर संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा हे पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तारक मंत्राचा पण कसं मंत्र म्हणायचं हे पण मी व्हिडिओ करून दाखवणार आहे तुम्हाला. तर ते मी थोड्या वेळानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला समजेल की कसं करायचं ते. नंतर हे 21 अध्यायाचं पारायण पूर्ण झालं आपलं वाचन करून की स्वामींची आरती घ्यायची. आणि प्रसाद तुम्ही काहीही गोड प्रसाद बनवा, तो प्रसाद स्वामींना ठेवायचा. फळं असू द्या, खीर असू द्या, रवा असू द्या, काही पण गोड हा थोडा जरी काही तुम्ही घरात बनवा ते तुम्ही स्वामींना ठेवायचं प्रसाद म्हणून पारायण पूर्ण झाल्यावर. ते झालं वाचनाचं. पण तुम्हाला पारायण चालू असताना बाहेरचं काही खायचं नाही. कांदा लसूण खायचा नाही 11 दिवस. आणि म्हणजे परान्न घ्यायचं नाही. म्हणजे बाहेरचं काहीच नाही, बिस्किट नाही, टोस्ट नाही, खारी नाही. आपण जे बनवून घरात आपली मुलगी, आई, सासू काय कोण बनवीन तिच्याच हातचं किंवा आपण स्वतः बनवलेल्या हातचंच खायचं. आणि ते जे आपण जेवण घेणार आहेत त्याचा नैवेद्य स्वामींना द्यायचा आणि नंतर आपण तो ग्रहण करायचा. संध्याकाळी पण किंवा तुम्ही कधी पूर्ती वाचेल, सकाळी वाचलं तर संध्याकाळी पण स्वामींना फळांचा वगैरे नैवेद्य ठेवायचा. पण परान्न घ्यायचं नाही. ह्या पुढची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे. तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं, मग अभिषेक कसा करायचा, परत माळ जप कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि कोणाला काही प्रश्न असतील म्हणजे काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.